आपण फर्स्ट पॉडकास्ट शूट करतोय. आपली तयारी काहीच नाही. आपला आत्ताचे जस्ट 10वीला पास आउट झालेला ग्रामीण भागातील विद्यार्थी, त्याला आपण एक 8 मिनिटाच्या ह्याच्यात त्याला विचारलं की बाबा आजपर्यंत जी 10वीचा एक्सपिरियन्स आहे, म्हणजे लोक काय कसं असते, फर्स्ट 5 to 10 ह्याच्यात कुठं आपल्याला बोर्ड परीक्षा नाही. 5ला म्हणतात, पण ती मला तर वाटत नाही की बोर्ड परीक्षा असते. नाही, बोर्ड ऍक्च्युअली बोर्ड परीक्षा आहे ती 10वीला असते. हा तर तुला एक बाबा 10वीचा विद्यार्थी आहे म्हणून तू काय, तुझं प्रेशर काय आलं की जेणेकरून जे आता हे व्हिडिओ बघणार आहे त्या विद्यार्थ्यांना सांगायचं की बाबा तू काय संदेश देशील? की आपण जर एखाद्या एक्झाम मध्ये गोल करत होतो तर आपण कॉपी रायटिंग आणि बिलकुल करायचं नाही. जे काय असेल ते आपले स्वतःचा ओन एक्सपिरियन्स आन्सर्स राईट करायचे आणि त्याच्यात आपल्यावर इफेक्ट पडतो तो म्हणजे सोशल. म्हणजे आपण जर एखाद्या अननोन ठिकाणी असतो, एखाद्या जंगलामध्ये आपलं स्कूल कॅम्पस आहे, तर आपण तिथे राहतो, तर तिथे जास्त म्हणजे लोक नसतात. मग जर आपण एखाद्या नवीन ठिकाणी आलो, समजा पुणे सिटी जागेवर आलो, तर आपण जर तिथं पहिल्यांदा भीती वाटते, तर ती भीती आपण पहिल्यांदा आपल्या मनामधून काढून टाकली पाहिजे. कारण जितकं आपण अननोन पर्सनला बोलतो तितकं आपलं मेंटॅलिटी वाढते, आपलं स्ट्रेस कमी होतो. हा, आता मी ह्याच्या निवडून एक भीती वाटते म्हणजे काय, आता भीती वाटते म्हणजे काय, बसची भीती वाटते, रस्त्याची भीती वाटते, बिल्डिंगची भीती वाटते, लोकांची भीती वाटते. आता तू माझ्यासोबत राहतोय, मला तर तुझा कॉन्फिडन्स जाणवते, पण मला बाहेर काय आयडिया नाही, तर भीती कसली वाटते हे सांग. म्हणजे आता समज एखादा पर्सन आहे आपल्या समोर, तर आपल्याला भीती वाटते, ह्याला मी कसं बोललो, ह्या आता मी ओळखत पण नाही, त्याची भीती. आणि जागा सगळं नवीन, त्यामुळं हा, मला आता हे सांग, आणि पुणे सिटी आणि आपला जे धाराशिव असेल किंवा बाकीचे सगळे ग्रामीण भाग आहेत ते सेम, त्याच्यात काही चेंज नाही. तर ह्याच्यात तुला काय, म्हणजे तुझ्या अँगलनी तुला काय चेंज वाटले आपल्या धाराशिवचं सगळं ओव्हरऑल, जे तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर असू दे, वागणं बोलणं, तिथे लोक असू दे, मला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जसे आधुनिक बिल्डिंग रस्ते, ह्याच्यात तुला काय जाणवलं काय ते 10-15 दिवसात? की म्हणजे जे काय धाराशिवचं जे आहे इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे आता माझं स्वतःचं गाव म्हणजे आपलं गाव, तिथलं जे आहे, जिथले जे पर्सन आहेत ते आपल्या सगळे ओळखीत असतात, त्यामुळे आपल्याला तिथे काही भीती नसते. मग जर आपण पुणे सिटी सारख्या जागेवर आलो, तर तिथे आपल्याला नवीन रस्ते, उंच इमारती हे बघायला भारी वाटतं. पण जेव्हा आपण घराबाहेर पडतो तेव्हा मग आपली डेअरिंग होत नाही, मी रोड कसा क्रॉस करू. तसं आपण गावाकडे सिंगल रोड असल्यामुळं लगेच क्रॉस करतो, तसं इथं सिंगल रोड नसते, त्यामुळं क्रॉसिंगचा प्रॉब्लेम येऊ शकतो. लोकांना जमत, आपण अननोन असतो, त्यामुळे जर एखाद्याला विचारत असेल की काका कुठे, तर आपल्या मनात ती काका शब्द येतच नाही, आपण त्यांना कसं बोलायचं ही डेअरिंग नसते आपल्याला. हा, मी आता ह्याला जोडून एक प्रश्न विचारतो. आता आपल्या गावातले तुम्ही एक 10-15 विद्यार्थी होतात, ज्याची काही जणांची सेमी इंग्लिश मध्ये झाली, काही मराठी मीडियम मध्ये, तुम्ही तुमच्या पद्धतीने. आता मला तर एवढं माहिती की मराठवाड्यात खूप कॉपीज तुम्ही काहीही म्हणा, आता लिहिताय नाही लिहिताय बघून हा तुमचा पाठ झाला. पण कॉपी आपल्या इकडे जे कॉलेज आहे ते कॉपी यूज होतात, इथं कॉपी चालत नाही. मग उद्या सपोज आता तुमचे त्या घरच्या अपेक्षा आहे की तुम्ही काही नीट देवा, सीईटी देवा, जेई देवा, नाही का, आणि तुम्ही 4-4, 5-5 लाखाचे चांगले चांगले क्लास हे करतात. पण आपण तुमचे जी फाउंडेशन आहे, एज्युकेशन फाउंडेशन, तेच आपल्या मुलांचं स्ट्रॉंग नाही किंवा त्यांना तेच क्लिअर नाही, तर तुम्ही जाऊन उद्या कशा टिकावं लागणार आहे? तुम्ही टिकणार आहे का त्या एज्युकेशन सिस्टमला? पण तुम्ही काही विचार करत नाही, तुम्हाला बोलता येत नाही, लोकांत कसं हे माहित नाही, आणि तुमच्या घरची तुम्ही 4 लाख 5 लाख रुपये भरून बारामती असेल, पुणे, त्या चांगल्या चांगल्या क्लासेसला लावतात, आणि तुम्ही काहीच बोलत नाही, काही नाही, घरच्या प्रेशर गप्प बसतात. पण मला म्हणजे आता तुमच्या माध्यमातून घरच्याला संदेश द्यायचा आहे, मग तुला काही त्याच्या अडचण वाटते का, किंवा तुझा अनुभव मला शेअर कर. नाही, माझं तर म्हणणं असेल, जर एखाद्या विद्यार्थ्याला दुसऱ्या शिक्षण मध्ये जर आवड असेल तर त्याने तीच करायचं, आणि जितकं त्याचं स्वतःच्या मनाने प्रयत्न करेन एक्झाम मध्ये राईट करण्याचा तितकं चांगलं. कारण कॉपी करून, कारण जर तो विद्यार्थी जर नंतर चांगल्या नीट एक्झाम द्यायला, तो पाठ झाला पण कॉफी. पण आता तुम्ही नीटला, सीईटी नीट किंवा जेई साठी लोक तयारी करतात, सुपर मेडिकल क्षेत्रात जायचं असेल तर नीट द्यायला लागेल, आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात जेई मेन किंवा सीईटी द्यायला लागेल. मग सीईटीला तुम्ही कॅपेबल आहेत का? घरचे जे प्रेशर पुढे सगळी 4-4, 5-5 लाख देऊन सीईटी बघतात, तुम्ही तेवढं क्लिअर आहे का? ह्याच्या घरच्यांना मला नकोय हे असं काय कधी काय बोललात का? तुझा अनुभव काय, तुला प्रेशर दिला का घरच्यांनी? नाही, म्हणजे मी माझ्या मनानेच साईट निवडली.
फॉर्म भरला. मग तुझ्यासोबत जे कोणी होते त्यांचं काय? त्यांना म्हणजे त्यांचे जे होतं त्यांना ती साईड घ्यायची नव्हती, पण त्यांनी ते घरच्याच्या प्रेशरमुळे कोण नीटलाय, कोण जेईलाय, कोण सीईटीला आहे. ओके, पण आता उद्या जाऊन आता मी आपल्या गावचा अनालिसिस आहे की आपल्या गावात एवढे मुलं, पण त्यांचा रिझल्ट ओव्हरऑल जे मेन्स सीएटी नीट आहे हा. ह्याचा खराबच लागलेला आहे. हो. आता घरच्या प्रेशर पुढं त्यांनी 4-4-5-5 लोक क्लास करतात, 2-2-3-3 वर्ष घालले. पण एवढं माहिती की त्याचं बेसिकच हे नाही. हा, असं नाही की ते केल्या होऊ शकत नाही, होऊ शकतं, पण वेळ लागतो. जी पुण्यातली मुलं इझी कॅप्चर करतात ते आपल्या मुलांना वेळ लागते, कारण आपलं जी एज्युकेशन सिस्टम आहे जी जिल्हा परिषदची ती वीक आहे. त्यात आपल्या जसं इंग्लिश झालं, गणित झालं, मॅथ झालं, ह्या फंडामेंटलच क्लॅरिटी नाही, त्याच्यामुळे मुलांना प्रॉब्लेम येतात. तर असं मला सांगायचं की बाबा जी पालकांनी मुलांना विचारलं पाहिजे की बाबा तुम्हाला काय करायचं, शिकणार आहे का नाही. उद्या 4-4-5-5 लाख रुपये फी झालं, त्यांचे मार्क्स नाही पडले, मुलं टाळाटाळ करणार, उद्या त्यातनं नवीन काही घटना घडू शकते. काय मुलगा आत्महत्या करू शकतो, कुठे जाऊ शकतो. ह्या रोखण्यासाठी तुझा काय संदेश आहे? घरच्यांनी मुलांना विचारलं पाहिजे का नाही? हा, विचारलं पाहिजे की बाबा तुला कुठं आवड आहे, तुझं काय, तू 10वीला नेमकं कसं परीक्षा लिहिली, तुझं स्वतःचे काय कोणाच बघून लिहिले, तुला कुठं जायचंय पुढे, तुला कुठली साईड घ्यायची, त्याच्यावर प्रेशर काही टाकलं नाही पाहिजे. त्यांनी त्याच्या स्वतःच्या मनाने सगळं केलं पाहिजे. आणि माझं आणखीन एक ऑब्झर्वेशन आहे की आता काय होतं की तुला 97 पडले, मला 98 पडले, पण ओव्हरऑल बघायला गेलं तर सगळं बघून गेले. आणि आपल्या मराठवाड्यात ते फुल टू कॉपी चालती. मिनिस्टर म्हणजे जे नाही काय एज्युकेशन सिस्टम विभागात सगळं पैसे हे केले जाते. मला असं सांगायचं की बा ठीक आहे, ते चालते. अरे पण तुम्ही विचारा ना बाबा, 97% पडले, त्यातले बघूनच तुम्ही 97% पाडले, मनाचे किती टक्के पडले? आणि उद्या तुम्ही आता जे नीट ह्याला जाऊन तुम्ही करणार ती एवढ्या टफ एक्झामवर तुम्ही तर सगळं बघून दिलं, नाही मला 97 पडली, मला 98 पडले. मग तुम्ही त्या गोष्टीला टिकणार नाही, कारण तुम्ही हवे तर मला 98% पडले, पण तुम्ही बघून लिहिले. त्या केसमध्ये विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? खरं रियालिटी अनालिसिस केला पाहिजे की नाही माझे मार्क आहे ती माझी एवढीच मार्क आहे, बाकीचे फेक मार्क. मग त्या विद्यार्थ्यांनी त्याचं आता समज त्याला 97% तर त्याला कळलं पाहिजे की बाबा माझं त्याचं 60% तर त्याने 60%च्या अनुसारच त्याचा म्हणजे काय फ्युचर प्लॅन असेल तर केला पाहिजे. मला आता मी सांगायचं की आता मग तुला पुढे जाऊन तू काय ठरवलंय किंवा तुला काय करायचं? आता 10वीला तुला किती टक्के पडले? मला 10वीला 77. मग आता पुढे जाऊन काय करायचं? तुला कॉमर्स जायचं, सायन्स जायचं, काय करायचं? तू काय ठरवलंय का घरचे? नाही, मी स्वतः सायन्स घेतलोय आणि त्याच्यातून घेतलंय का घ्यायचंय सायन्स आणि सीईटी एक्झाम साठी ट्राय करायचं. ओके, ते सपोज त्याला मार्क पडले तर ठीक आहे, पुढचा काय प्लॅन आहे? आणखीन काय आणखीन काय नाही.